मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गंभीर कट सध्या उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. जरांगेंना मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची डील झाली होती आणि या प्रकरणात परळीचा नेता असल्याचं बोललं जात आहे. चला तर आतापर्यंत यामध्ये नेमकं काय झालंय आणि जरांगेंनी काय म्हटलंय पाहूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देणारे नेते म्हणजे मनोज जरांगे पाटील सध्या त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे आणि राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडालाय। विशेष म्हणजे या कटाचा खुलासा खुद्द जरांगे पाटील यांच्या एका सहकार्यानेच केलाय। त्यांच्या हत्येसाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी सुद्धा देण्यात आली होती आणि बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटामध्ये हात असल्याचं बोललं जात आहे। यासाठी बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका सुद्धा झाल्या होत्या। त्यामध्ये जरांगेंवर कशी पाळत ठेवायची, कुठे त्यांना गाठायचं आणि कशा प्रकारे हे सगळं घडवून आणायचं याचं सगळं प्लॅनिंग झाल्याचं समोर येत आहे। या बैठकांमध्ये जरांगेंबद्दलची सगळी माहिती दिली जात होती असं सुद्धा म्हटलं जातंय। हे प्रकरण समोर आलं ते म्हणजे जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे। सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये काळकुटे यांना सामील करण्यात आलं होतं, मात्र काळकुटे यांना याबद्दल पूर्ण माहिती नव्हती। मात्र जसं त्यांना हा कट कळला त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि आपली तक्रार दिली। कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन जरांगेंचेच जुने सहकारी फोडायचे जेणेकरून त्यांच्या जवळ जाता येईल असं प्लॅनिंग केल्याचं समोर येतंय। याशिवाय या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं बीडच्या गेवराईतून अमोल खुने आणि दादा गरुड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतल्याचं बोललं जातंय आणि या दोघांची कसून चौकशी सध्या सुरू आहे। याशिवाय या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री जालना पोलीस अधीक्षकांची म्हणजेच अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन आपल्या हत्येसाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची लेखी तक्रार सुद्धा नमूद केली आहे। यानंतर जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटाची बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली असताना अंतरवली सराटी इथे मराठा समाज बांधवांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली। त्यानंतर जरांगे पाटलांनी या प्रकरणाबद्दल बोलत माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। हे सत्य आहे, कट शिगेला गेला आहे। हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे हे आता उघड होईलच। जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे, त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध पाणी का पाणी होईलच। हा कट खूप मोठ्या व्यक्तीनं रचला आहे असं जरांगे म्हणालेत। शिवाय पुढे त्यांनी कट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला सुद्धा इशारा देत म्हटलंय की बाळ, तुला सांगतो, तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलायस। मी मराठा आहे एवढं लक्षात ठेव। असले खरकटे खूप बघितले आम्ही, हे चुकीचं पाऊल उचलायला नको होतं। याशिवाय जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन करत म्हटलंय की मराठा बांधवांना मी विनंती करतो की यांच्या पाठपुराव्याला मी खंबीर आहे, तुम्ही फक्त शांत राहा। ज्यांनी हे सगळं केलंय त्यांनी आतापर्यंत केलेल्या घटना कोणाला कळू दिलेल्या नाहीये, त्यामुळे व्हायच्या आधीच जर आपल्याला हे सगळं माहित होतंय तर याचा अर्थ की आपण सुद्धा कच्चे नाही आहोत, आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो। हे त्या खरकट्या आणि उष्ट्या नेत्यांनी लक्षात ठेवावं। समाजासाठी रक्त सांडायची सुद्धा वेळ आली तर मी भीत नाही, मी माझं जीवनच अर्पण केलेलं आहे, त्यामुळे मरायला मी भीत नाही असं जरांगेंनी म्हटलंय। पुढे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर वाटलं मराठ्यांची दखल घ्यावी तर ते उच्चस्तरीय यंत्रणा लावू शकतील असं म्हणत फडणवीस साहेब कोणत्याही गोष्टींच्या चौकशीचे आदेश देतात तर या प्रकरणातही ते खोलात जाऊन चौकशीचे आदेश देतात का, या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहतात का, हे आम्ही बघू असं म्हटलंय। पुढे जरांगे यांनी म्हटलंय की माझ्यावर 6 करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे। अंतरवली सराटी इथे होणारी मराठा बांधवांची वाढती गर्दी पाहून मी आता यावर बोललोय। शिवाय जालन्याचे एसपी साहेब या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करतील असा आम्हाला विश्वास असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलंय। सोबतच हे षडयंत्र आजचं नसून मी वेळोवेळी याबद्दल सांगत आलोय आणि एखादा माणूस कोणालाच शरण नाही आला की त्याला बदनाम केलं जातं। त्यात मी आता माझ्या जातीच्या लेकरांना उंचीवर न्यायला लागलोय, जातीची प्रतिष्ठा वाढू लागलीये, मराठा समाजाला फायदा होऊ लागला म्हणून असा सामूहिक कट रचला जातोय, त्यामध्ये नेते सहभागी होतात आणि हत्या घातपात असे प्रकरण घडवून आणतात असं जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील हे मागील जवळपास 2 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत असल्याचं आपण पाहिलंय। यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून होत असतानाच जरांगे पाटील यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे सुद्धा केले, अनेक नेत्यांवर सडकून टीका सुद्धा केली आहे।
यात प्रामुख्याने ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार धनंजय मुंडे यांचा समावेश होता. यातूनच अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहिलेलं आहे. शिवाय नुकताच बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुद्धा पार पडला होता. त्यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी टार्गेट केलं होतं. मात्र अशातच आता जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येसाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी 2 व्यक्तींना मिळाल्याचं समोर आलं. दरम्यान मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी हत्येच्या कटात बीडच्या एका नेत्याचा आरोप केलाय. मात्र अद्याप याची शहानिशा झालेली नाहीये. मात्र हा नेता परळीचा असल्याचं सुद्धा बोललं जातंय. त्यामुळे हा निशाणा कोणाकडे आहे हेही समोर येईलच. दरम्यान जरांगेंचं बीड जिल्ह्यात वाढतं प्रस्त पाहता त्यांना बाजूला करण्याचा हा डाव आहे. यामुळेच आता हे प्रकरण आणखी वाढणार असून शुक्रवारी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन या संबंधित सविस्तर बोलणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमकं काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कोटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.